कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशी अरे लेकरा तुला काही लागलं बिकलं तर नाही ना, काही झालं नाही ना? नाही आजी, मला घाबरून गेलते रे बाबा। अरे तुला जर काही झालं असतं रामभाऊसने मी काय उत्तर देणार होते सांग की? अहो आजी, तुम्ही आज शिवाला आणि सूर्यादादाला फाईट करताना बघायला पाहिजे होतं। आई जो काय धुतलाय केकाला असा सुजवलाय ना, माझ्या आधी भाई पण होता सोबत, याला विचारा। पण नेमकं झालं काय होतं? आम्ही सगळे इथून गेलो बरोबर, तेव्हा काजू आम्हाला पूर्ण गावभर घेऊन फिरत होता। मग आम्ही सगळं सोडवून आशूला इथे घेऊन आलो। आपण वेळेवर पोचलो हे नशीब म्हणायचं। दादा, तुला काय लागलं तर नाही ना? हा, तुमचं एवढं प्रेम पाठीशी आहे माझ्या, मला काय होणार आहे तेव्हा? दादा फक्त आमचं प्रेम नाही बर का, आमच्या वहिनीचं पण तेवढंच प्रेम आहे तुझ्यावर। बरं ऐक ना आशू, सीताईंना कॉल कर ना, त्यांचा फोन आला होता, त्या घाबरल्या होत्या जरा। पण तिला कळलं हे सगळं? अगं, मला आधी का नाही सांगितलं? थांब, ते मी आलोच मी। हॅलो हॅलो भाऊ, अरे आशू, कुठेस तू? काय झालंय? भाऊ एक प्रॉब्लेम झाला होता, पण डोंट वरी, मी त्यातून बाहेर पडलोय आता। मी तुम्हाला सगळं सांगेन आल्यावर। आणि आई काय करतेय? आई कशी आहे? ती काळजी करत होती ना? टेन्शन काय आशू, तू फोन उचलत नव्हतास, तिने शिवाला फोन केला, तिला माहित नव्हतं तू कुठे असते, त्यामुळे ती इतकी घाबरली की स्वतःच तुला बघायला निघाली। तिला चक्कर आली, ती आजारी पडली आता। आता कशी आहे ती? आशू आशू ऐक ऐक, ती सारखं तुझं नाव घेते। तुला बघितल्याशिवाय तिला चैन पाडणार नाही, त्यामुळे तू लवकर निघून ये बाळा। हो भाऊ, मी येतो, मी लगेच निघतोय ना, डोंट वरी, मी येतोय। ए बघ आशू, सावकाश आहे, काळजी घे, चल चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।